धैर्यशील मानेजी, हातकणंगलेमधून आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली, आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि सर्व माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आम जनतेचे मी मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो। या मतदारसंघामध्ये परत एकदा सेवा करण्याची संधी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून दिले। सन्माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि देशभरामध्ये परत एकदा महायुतीचं हे जे महायज्ञ आहे त्यामध्ये आम्हा सर्वांचा हातभार लागावा याच्यासाठी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर परत एकदा विश्वास दाखवला, त्याबद्दल मी मनापासून पार्टीचे आभारी आहे। नक्की तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र तुम्हाला उमेदवारी दिली जाणार नाही किंवा तुमचं नाव कापलं जाईल अशी चर्चा मात्र खूप रंगत होती, मात्र तरीही आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, याकडे कसं बघता? आपण आता पाहताय की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय आणि आता मला मतदारसंघामध्ये रचनात्मक काम करण्यासाठी म्हणून आणि लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून पक्षाने जे साधन दिलंय, आम्ही महायुतीचे सर्वच घटक पक्ष एकत्रपणे हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाला सर्वांगीण दृष्टिकोनातून डेव्हलप करण्यासाठी आम्ही एकत्रपणे काम करू आणि लोकसभेचा निकाल हा निश्चितपणे शिवसेनेच्या बाजूने लागेल अशी आम्ही या ठिकाणी खात्री आणि या पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे। नक्की धन्यवाद धैर्यशील मानेजी, झी 24 तासकडे आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल।